Here I am going to teach you chapter number 11, study of animal type cockroach. Study of animal type, कशाची study of animal type cockroach. So cockroaches, habit and habitat of cockroach मीन्स ते कुठे राहतात आणि त्यांची हॅबिट काय आहे. कॉक्रोचेस आर ऑमनीप्रेझेंट. ऑमनीप्रेझेंट्स मीन्स प्रेझेंट, दॅट इज द प्रेझेंट एव्हरीवेअर. ते कुठेही प्रेझेंट राहतात, ऑल ओव्हर दी वर्ल्ड, म्हणजेच सर्व ठिकाणी. इट प्रिफर डॅम्प अँड मॉइस्ट प्लेसेस, क्रिवायसेस टू लिव्ह. हे काय प्रिफर्स करतात, डॅम्प प्लेसेस आणि जिथे थंड प्लेस आहे त्या ठिकाणी ते राहतात, मीन्स ते प्लेस प्रिफर करतात. इट इज ऑमनिओरस मीन्स कुठेही प्रेझेंट असतात. नॉक्टुर्नल मीन्स ते नॉक्टुर्नल म्हणजे रात्रीला आढळून येतात. अँड कर्सोरियल. पेरिप्लॅनेटा अमेरिकेना, ब्लॅटा ओरिएंटलिस अँड ब्लॅटा जर्मॅनिका आर द 3 कॉमन स्पीसीज ऑफ कॉक्रोच फाउंड इन इंडिया. आपल्या इंडियामध्ये 3 स्पीसीज फाउंड होत असते. फर्स्ट आहे पेरिप्लॅनेटा अमेरिकेना, देन ब्लॅटा ओरिएंटलिस अँड ब्लॅटा जर्मॅनिका. सिस्टमॅटिक पोझिशन ऑफ कॉक्रोच. सिस्टमॅटिक पोझिशन मीन्स त्यांचं किंगडम काय आहे, फायलम कोणता आहे, क्लास कोणता आहे, देन जीनस काय आहे, स्पीसीज काय आहे, सिस्टमॅटिक पोझिशनमध्ये येत असते. सर त्याचा किंगडम आहे ॲनिमलिया, जो आपण याआधी स्टडी केला आहे. ॲनिमलियाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, सेल वॉल अब्सेंट असते ॲनिमलियामध्ये आणि हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन असते, म्हणजेच त्यांचं फूड हे दुसऱ्यावर डिपेंड असते. हेट्रोट्रॉपिक आहे, एक आहे ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे ज्याचं फूड ते स्वतः बनवतात आणि सेकंड आहे हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. सो कॉक्रोच आहे हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशनमध्ये येतात. नेक्स्ट फायलम आर्थ्रोपोडा. सगळ्यात लार्जेस्ट फायलम कुठला आहे, आर्थ्रोपोडा आहे. आणि जो कॉक्रोच आहे तो कशामध्ये येते, फायलम आर्थ्रोपोडामध्ये. सो आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेच आपण ॲनिमलियामध्ये स्टडी केलं आहे. जॉईंटेड अपेंडेजेस असतात अँड सेगमेंटेड बॉडी असते. चिटनस एक्झोस्केलेटन. चिटनस मीन्स हार्ड एक्झोस्केलेटन असते त्याचं. देन थर्ड क्लास इन्सेक्टा. इन्सेक्टा मीन्स 2 पेअर्स ऑफ विंग्स अँड 3 पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स आर प्रेझेंट. इन्सेक्ट्समध्ये काय असते, दोन पेअर्सचे विंग्स असतात आणि 3 पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. देन जीनस आहे पेरिप्लॅनेटा. पेरिप्लॅनेटा मीन्स होते नॉक्टुर्नल आणि स्ट्रेट विंग्स. त्याचे विंग्स स्ट्रेट असतात आणि नॉक्टुर्नल म्हणजे ते रात्रीच्या ह्याच्यात आढळतात. देन स्पीसीज आहे अमेरिकेना, म्हणजेच ओरिजिन इज इन कंटिन्युमेंट ऑफ अमेरिका. ते ओरिजिन कुठनं झालं आहे, अमेरिकामधनं झालं आहे, म्हणून त्या स्पीसीजचं नाव आहे अमेरिकेना. सो एक्सटर्नल मॉर्फोलॉजी हे रिड्यूस झालेलं आहे तरी आपण घेऊन घेऊ. एक्सटर्नल मॉर्फोलॉजीमध्ये आहे त्याचं शेप आणि साईज, देन कलरेशन, एक्झोस्केलेटन कशा पद्धतीने असते, देन बॉडी डिव्हिजन, त्याची बॉडी कशामध्ये डिवाईड झालेली आहे ते आपण यामध्ये पाहूया. देन शेप अँड साईज. कॉक्रोचचा शेप कसा असतो. कॉक्रोच हॅज अन इलॉंगेटेड, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन बॉडी. कॉक्रोचचा शेप असतो इलॉंगेटेड मीन्स लुक्स लाईक अ सिलेंडर. देन बायलॅटरली सिमेट्रिकल, त्याची सिमेट्री असते बायलॅटरल, म्हणजेच एका प्लेनमधून आपण जर त्याला कट केलं तर त्याचे 2 पार्ट्स तयार होतात. दे आर ट्रिप्लोप्लास्टिक, म्हणजेच ते काय करतात, 3ही लेअर त्याच्यामध्ये प्रेझेंट असते, इक्टो, इंडो, मिझो. देन युसिलोमेट अँड ट्रूली सेगमेंटेड ॲनिमल्स, आणि त्याच्यामध्ये काय असते, सेगमेंट असते. बॉडी कॅव्हिटी इज ऑल्सो कॉल्ड एज हिमोसिल. त्याच्यामध्ये कॅव्हिटी पण असते आणि त्याला कोणती कॅव्हिटी म्हटलं जाते, हिमोसिल फिल विथ हिमोलिन. देन कलरेशन काय असते. कॉक्रोच इज ग्लिस्टिंग ब्राऊन और रेड ब्राऊन इन कलर. तुम्ही बघितलं असेल चेंबरमध्ये वगैरे कॉक्रोच आपल्याला दिसून येते आणि त्याचा कलर असतो ब्राऊन और रेड ब्राऊन इन कलर. देन एक्झोस्केलेटन, त्याची जे आउटर लेअर आहे ते कशाने बनलेली असते. बॉडी ऑफ कॉक्रोच इज प्रोटेक्टेड बाय हार्ड, वॅक्सी, टफ, नॉन लिव्हिंग एक्झोस्केलेटन. त्याची आउटर लेअर कशी असते, वॅक्सी, नॉन लिव्हिंग एक्झोस्केलेटन आणि हार्ड असते. एक्झोस्केलेटन इज फॉर्म बाय अ नायट्रोजिनियस पॉलिसॅकॅराइड चिटन दॅट प्रोव्हाइड स्ट्रेंथ, इलास्टिसिटी अँड सरफेस एरिया फॉर अटॅचमेंट ऑफ मसल्स. त्याची आउटर लेअर एक चिटन्स असते, हार्ड असते, कशाने बनलेली असते, पॉलिसॅकॅराइड्सनी, आणि ते काय करते, इलास्टिसिटी आणि स्ट्रेंथ प्रोव्हाइड करते फॉर अटॅचमेंट ऑफ मसल.
Then each body segment of cockroach is covered by 4 chitinous plates. 4 chitinous plates ni cover असते त्या कॉक्रोचची each body segment, namely dorsal pterygm, ventral sternum and 2 lateral pleurons. Next, body division. Body is divided into 3 regions, namely head, thorax and abdomen. यामध्ये दाखवलं आहे हेड, then this is thorax region and abdomen. So head is attached at right angles to thorax by a thin, narrow and movable neck or cervix. हेड काय आहे, राईट अँगलने अटॅच आहे टू thorax by a thin, narrow and movable neck or cervix. Then head is formed by the fusion of 6 segments. हेड जे फॉर्म झालं आहे ते फ्युजन झालं आहे 6 सेगमेंट्सचं. इट इज ट्रँग्युलर ओवेट इन शेप, ओव्हल लाईक शेप असतो हेडचा. इट इज हायली मोबाईल ड्यू टू फ्लेक्झिबल नेक. मोबाईल मीन्स मुवमेंट करू शकते ड्यू टू फ्लेक्झिबल नेक. इट बी एज अ पेअर ऑफ लॉंग अँटिना. दिस इज द अँटिना. हेड रिजनला काय करते, पेअर ऑफ अँटिना मीन्स 2. अ पेअर ऑफ कंपाऊंड आईज अँड माउथ पार्ट्स ॲडॅप्टेड फॉर चिविंग अँड बिटिंग ऑफ फूड. माउथ इथे काय प्रेझेंट राहते, कंपाऊंड आईज अँड माउथ पार्ट्स ॲडॅप्टेड फॉर चिविंग अँड बायटिंग ऑफ फूड. चिविंग करण्यासाठी आणि बाईट करण्यासाठी त्याचं काम असते. देन अँटिना. अँटिनाचं काय फंक्शन असते ते आता पाहूया. सो हे दिस इज द अँटिना, also called as feelers. There are filamentous long segmented structure that can be move in all directions. ते कशासाठी काम करतात अँटिना, मुवमेंटसाठी. दे आर लॉज इन मेम्ब्रेनस पिट्स कॉल अँटिनल सॉकेट्स. ते कुठून लॉज होतात, मेम्ब्रेनल पिट्सपासून. दे आर टॅक्टाईल टच ॲज वेल ॲज ऑलफॅक्टरी ऑर्गन्स. ते टॅक्टाईल असते मीन्स सेन्सेशनसाठी काम करते आणि ऑलफॅक्टरी मीन्स स्मेलसाठी काम करत असते. युजफुल इन लोकेटिंग द फूड मटेरियल इन द विक्टिनिटी. ते आपल्याला काय डिनोट करतात, कुठे फूड आहे मीन्स स्मेलवरून ते आयडेंटिफाय करू शकते. देन सेकंड इज दी फेनेस्ट्रा. आर ऑल्सो कॉल्ड एज ऑसेलर स्पॉट सिच्युएटेड ॲट द बेस ऑफ इच अँटिना अँड देन अपियर ॲज व्हाईट स्पॉट्स. दिस इज द ऑसेलर स्पॉट. फेनेस्ट्रा मीन्स ऑसेलर स्पॉट्स होत असते. तो कुठे प्रेझेंट राहतो, बेस ऑफ इच अँटिना अँड दे अपियर ॲज व्हाईट स्पॉट्स. देन थर्ड इज द कंपाऊंड आईज. दे आर पेयर्ड. दिस इज द कंपाऊंड आईज. दे आर पेयर्ड डार्क किडनी शेप स्ट्रक्चर. त्याचं पेयर्ड असते, 2 असतात त्याच्यामुळे डार्क असते आणि किडनी शेप स्ट्रक्चर असते मीन्स बीन लाईक्स. प्लेस ऑन लायटर साइड्स ऑफ द हेड अँड आर मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ ओमॅटिडिया मीन्स सिंगल ओमॅटिडियानी ते बनलेले असते. ओमॅटिडिया आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ कंपाऊंड आई. ओमॅटिडिया काय, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स आहे कंपाऊंड साईजचं. सेल हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी आहे, तसं ओमॅटिडिया हे कंपाऊंड आईचं स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट आहे. इच फॉर्मिंग अँड इमेज ऑफ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ व्हिज्युअल फील्ड कलेक्टिव्हली. कंपाऊंड आई प्रोड्युसेस अ मोझाईक इमेज. जसे आपले आईज हे इमेज तयार करते रेटिनामध्ये, तसेच कंपाऊंड साईज पण इमेज तयार करतात. देन फोर्थ इज द माउथ पार्ट्स. माउथ पार्ट्स कशामध्ये डिवाइड झाले आहे कॉक्रोचेसचे. कॉक्रोचेस हॅज प्रिओरल कॅव्हिटी इन फ्रंट ऑफ माउथ इन विच फूड्स इज रिसिव्ह. ते त्यांना का कॉक्रोचला काय असते, प्रिओरल कॅव्हिटी असते, त्यामधून ते फूड रिसिव्ह करू शकते. इट इज बाउंडेड बाय चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स. These are movable segmented appendages which assist in ingestion of food. Mouth parts of cockroach जे माउथ आहे कॉक्रोचचं ते काय असते, मुवेबल टाईप असते आणि सेगमेंटेड अपेंडेजेस असते. ते काय करते, इंजेक्शन करते फूडचं आणि ते फूड रिसीव करते. तर माउथ पार्ट्स डिवायडेड झालेले आहे. फर्स्ट लॅब्रम, सेकंड पार्ट इज द मॅन्डिबल्स, देन थर्ड मॅक्झिला, लॅबियम, फिफ्थ हायपोफॅरिंग्स, next thorax and thorax is not part of the mouth. So labrum means upper lip. हे इथे दाखवलेलं आहे, हे लॅब्रम आहे मीन्स वरचं लिप. इट इज सिंगल फ्लॅप लाईक मुवेबल पार्ट विच कवर्स दी माउथ फ्रॉम अप्पर साईड. हे काय मुवेबल पार्ट आहे, तो कवर करते वरच्या साईडला माउथच्या. इट फॉर्म्स अन अँटेरियर वॉल ऑफ प्री ओरल कॅव्हिटी
आणि इट इज युजफुल इन होल्डिंग ऑफ द फूड ड्युरिंग फीडिंग. जेव्हा फीड करते कॉक्रोच तर ते फूड होल्ड करायसाठी कशाचं काम असते, लॅब्रमचं. सेकंड इज द मॅन्डिबल्स. सो मॅन्डिबल्स मीन्स वॉट, दिस इज द, वेर इज द मॅन्डिबल, दिस इज मॅन्डिबल. These are two dark hard chitinous structure with serrated medium margins. हे काय आहे, डार्क आणि हार्ड चिटनस स्ट्रक्चर आहे विथ सेरेटेड मीडियम मार्जिन्स. दे आर प्रेझेंट ऑन आयदर साईड बिहाइंड द लॅब्रम. लॅब्रमच्या बाजूला ते प्रेझेंट असते. ते परफॉर्म कोऑर्डिनेटेड साईड वाईज मुवमेंट्स टू कट अँड क्रश दी फूड. ते कशासाठी काम करतात, फूडला क्रश करायचं म्हणजे बारीक करायचं आणि कट करायचं काम करते. आणि दिस मुवमेंट इज अफेक्टेड विथ द हेल्प ऑफ ॲडक्टर अँड ॲबडक्टर मसल. ते मुवमेंट कशाने कॅरी करते, ॲबडक्टर आणि ॲडक्टर मसल जे कॉक्रोचमध्ये प्रेझेंट असते. नेक्स्ट थर्ड पार्ट इज अ मॅक्झिला. दिस इज मॅक्झिला. सो व्हॉट इज मॅक्झिला, त्याला असेसरी जॉज म्हटलं जाते. दिज आर ऑल्सो कॉल्ड एज फर्स्ट पेअर ऑफ मॅक्झिला. त्याला काय म्हटले जाते, फर्स्ट पेअर ऑफ मॅक्झिला. सो these are situated on either side of mouth. ते either side of mouth behind the mandibles. मॅन्डिबल्सच्या बाजूला प्रेझेंट असते. Then each maxilla consists of sclerites like cardostips, gallia, laxinia and maxillary pulps. Maxillary pulps act as a tactile organs. Tactiles mean movement करायसाठी. द मॅक्झिला होल्ड फूड. जो मॅक्झिला आहे तो फूडला होल्ड करते. हेल्प द मॅन्डिबल्स फॉर मास्टिकेशन्स मीन बारीक करायचं, जे फूडला बारीक करायचं काम करायचं आहे ते कोण करत असते, मॅन्डिबल्स करत असते. आणि मॅक्झिला आर ऑल्सो यूज फॉर क्लिनिंग द अँटिना अँड फ्रंट लेग्स. मॅक्झिलाचं यूज काय आहे, क्लिनिंग द अँटिना अँड फ्रंट लेग्स. देन फोर्थ इज द लॅबियम. दिस इज द लॅबियम. लोअर लिप, अपर लिप लॅब्रम आणि लोअर लिप आहे लॅबियम. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेकंड मॅक्झिला. बिसाइड असतो मॅक्झिलाच्या सेकंड मॅक्झिला विच कवर्स द प्रिओरल कॅव्हिटी फ्रॉम वेंट्रल साइड अँड इज फर्मली अटॅच टू द पोस्टेरियर पार्ट ऑफ हेड. It has labial pulps which is three jointed and sensory in functions. It is useful in pushing the chew food in the preoral cavity. याचं वर्क काय आहे, लोअर लिप्सचं जे फूड आपण क्रश केलेलं आहे ते पुश करायचं द प्रिओरल कॅव्हिटीने. ऑल्सो प्रिव्हेंट द लॉस ऑफ फूड फॉलिंग फ्रॉम द मॅन्डिबल्स ड्युरिंग द चिविंग. जेव्हा हे काय करते, जे फूड आपण एंटर केलं आहे माउथमध्ये ते खाली पडू देत नाही, मीन्स प्रिव्हेंट्स करते लॉस ऑफ फूड. देन फिफ्थ इज द हायपोफॅरिंग्स. दिस इज द हायपोफॅरिंग्स. हायपोफॅरिंग्स म्हणजेच टंग. इन फ्रंट ऑफ द लॅबियम, लॅबियमच्या इन फ्रंटमध्ये म्हणजे समोरच्या भागात, इन बिटवीन फर्स्ट मॅक्झिली देर इज अ सम वॉट सिलेंड्रिकल सिंगल स्ट्रक्चर कॉल्ड हायपोफॅरिंग्स ऑर लिंग्युआ. हायपोफॅरिंग्स किंवा त्याला लिंग्युआ म्हटलं जाते. अ सलायवरी डक्ट ओपन्स ॲट द बेस ऑफ द स्ट्रक्चर. ह्या हायपोफॅरिंग्सच्या खाली सलायवरी डक्ट्स ओपन होत असते. and lingu bears comb like plates called superlingu on either side. Then it is useful in the process of feeding and mixing of saliva with food. हे कशासाठी काम करते, प्रोसेस ऑफ फीडिंग म्हणजेच फीडिंग करण्यासाठी अँड मिक्सिंग ऑफ सलायवा विथ फूड. सलायवा फूडमध्ये सलावा मिक्स करायच्या कामासाठी हायपोफॅरिंग्स मदत करते. नेक्स्ट इज द थोरॅक्स. सो थोरॅक्स इज 3 सेगमेंटेड. थोरॅक्सला किती सेगमेंट असते, 3 सेगमेंटेड. अँटेरियर सेगमेंट इज प्रोथोरॅक्स, मिडल इज मिसोथोरॅक्स अँड पोस्टेरियर इज मेटाथोरॅक्स. फर्स्ट सेगमेंट ऑफ thorax is prothorax, middle mesothorax and posterior metathorax. Thorax bears 3 pairs of walking legs. Thorax काय bears करते, 3 pairs of walking legs. Thorax regions this is the prothorax. This is region of thorax, prothorax, mesothorax, and in which thorax bears 3 pairs of walking legs. यामध्ये काय केलेलं आहे, 3 pairs of walking legs अटॅच असते त्याला thoraxला. Ventrally 1 at each segment and 2 pairs of wings dorsally attached to mesothorax and metathoracic segments. बाकी जे पेअर्स आहे 2 pairs कशाला अटॅच असते, mesothorax आणि metathoraxला. Next is the legs. 3 pairs of walking legs are present on ventral sides. Each leg has 5 podomias, namely coxa. इथे यामध्ये नाही आहे.
3 pairs of walking legs are present on ventral side. Ventral side ला 3 pairsचे legs present राहते. Each leg has 5 podomius, namely coxa, then trochanter, femur, tibia and tarsus. Tarsus is the last segment and is made up of 5 movable segments of tarsomeres. Last tarsomere bears a pair of claws. इथे tarsomeres जे आहे ते claws कंटेन करते आणि कुशन लाईक ऑरॅलियम हेल्पफुल इन क्लाइंबिंग. नेक्स्ट इज द विंग्स. 2 pairs ऑफ विंग्स आर फोर विंग्स अँड हाइंड विंग्स आर प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड्स. 2 पेअरच्या विंग्स कॉक्रोचमध्ये प्रेझेंट असते. 4 विंग्स आणि हाइंड विंग्स कोणत्या साईडला? डॉर्सल साईड. 4 विंग्स आर फर्स्ट पेअर ऑफ डार्क ओपॅक्यू थिक लेदरी विंग्स विच आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. जे 4 विंग्स आहे ते कशाचं काम करते? प्रोटेक्शनचं काम करते. आणि काय असतं ते? First pair of dark opaque thick leathery wings. Then hind wings are thin, broad membranous, delicate and transparent. Hind wings thin असते. thick कोणती असते? 4 wings असते. These are attached to tergum of mesotheryx. These are help in flight and hence are called as true wings. जे hind wings आहे ते फ्लाइंगसाठी काम करते आणि प्रोटेक्शनसाठी 4 wings काम करते. Then next spiracles. These are a series of slit-like openings on either side of the body. Spiracles काय आहे? Series of slit-like openings on either side of the body. In all there are 10 pairs. Spiracles कशाचे असतात? 10 पेअर्सने बनलेले असतात. 2 on thorax and 8 on abdomen. 2 thoraxमध्ये असते आणि 8 abdomenमध्ये असते. The spiracles let the air into in and out of the tubules called trachea. Spiracles काय करते? एअर आत घेते आणि बाहेर काढते थ्रू ट्रकिया. नेक्स्ट ॲबडोमिन. ॲबडोमिन इज इलॉंगेटेड अँड मेड अप ऑफ 10 सेगमेंट्स. ॲबडोमिन कशाने बनलेलं असतं? 10 सेगमेंट्सनी आणि त्याचं स्ट्रक्चर काय असते? इलॉंगेटेड असते. देन इच सेगमेंट हॅज अ डॉर्सल टेरगम अँड वेंट्रल स्टर्नम. त्यांच्या सेगमेंटला काय असते? डॉर्सल टेरगम आणि वेंट्रल स्टर्नम. लॅटरल टेरगम इज जॉईंटेड टू स्टर्नम बाय सॉफ्ट क्युटिकल कॉल्ड प्ल्युरा. जे लॅटरल टेरगम आहे इज जॉईंटेड टू स्टर्नम बाय सॉफ्ट क्युटिकल, त्याला काय म्हटलं जाते? प्ल्युरा. द पोस्टेरियर सेगमेंट्स आर telescope. In due to this 8 and 9 terga get overlapped by the 7. Then the 10th tergum projects backward. It is deeply notched. The 10th tergum also bears a pair of small mini jointed anal cerci. 10 segment काय bears करते? Pair of small mini jointed anal cerci. In the male the abdomen is narrow and tapering than that in female. डिफरन्स काय मेल आणि फिमेलचा? मेलमध्ये ॲबडोमिन एक असं असते नॅरो असते and tapering than that in female, and in male the 9th sternum also bears a pair of short unjointed and style. Then body cavity. A body cavity or true coelom is present around the viscera. याच्यामध्ये cavity present असते and because of the open type of circulation the body cavity is filled up with blood. open type circulation found in cockroach, so याच्यामध्ये काय असते? बॉडी कॅव्हिटी इज फिल अप विथ ब्लड, हेन्स इट इज कॉल्ड हिमोसिल. त्या कॅव्हिटीला काय म्हटलं जाते? हिमोसिल. हिम मीन्स ब्लड आणि त्या कॅव्हिटीमध्ये ब्लड प्रेझेंट असते, सो इट इज कॉल्ड ॲज हिमोसिल. इन द हिमोसिल फॅट बॉडीज आर सीन. हिमोसिलमध्ये फॅट बॉडीज प्रेझेंट असते. इट इज इन द फॉर्म ऑफ लूज व्हाईटिश मास ऑफ टिश्यू. द फॅट बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज पॉलिगोनल सेल्स. त्या फॅट बॉडी कशाने बनलेल्या असते? लार्ज पॉलिगोनल सेल विच कंटेन फॅट ग्लोब्युल्स, प्रोटीन्स अँड समटाइम्स ग्लायकोजन. So in next lecture we will discuss about digestive system of cockroach.